तुझं सिद्धार्थनं तुला फसवलंय. तू आत्ता पण एका पोरीला फसवतोय आणि तिच्याकडनं पैसे उकळतोय. त्याच्यासारखा वाईट आणि खोटारडा माणूस मी आत्ता पण बघितलं नाही. तोच सगळं बघितलं ना तेव्हा तिथं त्याला सूर्या बस कर. सिद्धार्थ बद्दल चुकीचं मी काहीही ऐकू शकत नाही. माझा सिद्धार्थ असा नाहीये. तो वाईट नाहीये. तो मला फसवू नाही शकत. तू ज्याबद्दल बोलतो तो सिद्धार्थ नसणार. आणि तूच बोललास ना की दरवाजाच्या आड थांबून ह्या सगळ्या गोष्टी तू ऐकल्यास. मग कुठल्या कॉन्फिडन्सने तू सांगू शकतो की तो सिद्धार्थच होता घरून? कारण त्या खोलीतनं बाहेर पडताना बघितलं मी त्याला. त्या खोलीत त्याच्याशिवाय आणि त्या पोरगीशिवाय दुसरं कोणीच नव्हता ग. त्याचा आवाज चांगला लक्षात आहे माझ्या. तू माझ्यावर विश्वास ठेव. तो सिद्धार्थच होता आणि त्याच्यासारखा नीच माणूस. बस. ए अक्का, वहिनीच्या ओरडण्याचा आवाज आहे का? हा, आपल्या मैत्रीचा आदर करते म्हणून मी गप्प आहे सूर्या. पण मी सिद्धार्थ बद्दल हे काही भलता चलता ऐकून घेणार नाहीये. त्याच्या इतका चांगला माणूस माझ्या आयुष्यात आजपर्यंत मी बघितलेला नाही. आणि तू त्याच्यावर नको नको ते आरोप लावतोय. तुझी हिम्मत कशी झाली? चल जाऊन बघूया. चल. ते दोघं तर भांडतायत. दादा आणि वहिनीमध्ये लवशिप होणार ह्याचा विचार केला होता आपण. पण त्यांच्यात वॉर पण होऊ शकतं ह्याचा तर विचारच केला नाही. वॉर काय? वॉर म्हणजे युद्ध असतं. त्यांच्यात छोट्या मोठ्या गोष्टीवरनं काहीतरी बिनसलं असेल. असं बिनसलं म्हणून कोण एवढं भांडतं? आपण एक काम करू, अफेअर करून त्या दोघांमधला वाद सोडवायचा प्रयत्न करायचा का? अफेअर वेगळं असतं. तुला इंटरफेअर म्हणायचंय का? तेच ते अक्का. पण दादानं वहिनीचा सगळा राग आपल्यावरच काढला. तर काढला पण हे भांडण मिटलं पाहिजे ना. नवरा बायकोच्या भांडणात आपण नसतं पडायचं. आणि दादाला पण नाही आवडणार आपण त्यांच्यात नाक खुपसलेलं. पण दादा आणि वहिनी आपलेच आहेत की. आपण कुठे दुसऱ्यांच्यात नोच खुपसतोय? दादा आपला असला तरी वहिनीनं आपल्याला आपलं म्हणायला तिला थोडा वेळ नको का द्यायला? आणि तिलाच आपण बोललेलं नाही आवडलं तर? बरोबर आहे बाबूच. आपण वहिनीच्या बाजूने विचारच नाही केला. भाग्य मोठी झालीस की ग. क्लिअर गर्ल. क्लेवर गर्ल असतं ते. तीच ते अक्का. हेच जाऊ दे. आपण नको यांच्या भांडणात आज पडायला. उद्या यांचा मूड बघून बोलूया त्यांच्याशी. असंच करू. चला जाऊया. धनु, असं चोरून बोलणं ऐकायचं नसतं. हा, भांडण का होतंय त्याचं कारण ऐकून दे ना फक्त. ते नाही ऐकलं ना तर रात्रभर माझ्या टमकमध्ये पेन होत रे. पोटात दुखेल म्हणते. असं दुखू दे थोडंसं. चल. मला चांगलं माहिती की माझा सिद्धार्थ कसा आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझं मन सांगतंय की तो कुठल्या तरी संकटात अडकलाय. तू ज्याच्याबद्दल बोलतोय तो सिद्धार्थ नाहीये सूर्या. तुझं माझं म्हणणं का तुला खरं वाटत नाही? तो सिद्धार्थच होता ग. सूर्या तू हे सगळं मुद्दाम करतोय. माझ्या नजरेतनं सिद्धार्थ उतरावा आणि मी तुझ्या सोबत संसार करावा म्हणून या सगळ्या गोष्टी बोलतोयस ना तू माझ्या समोर? काय तुझं एवढा नीच वाटतो का ग मी? मी जेव्हा केव्हा विचार केला ना तुझ्या भल्यासाठीच केला या ग. तुझ्या भल्यासाठीच केला ग. ठीक आहे, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? ठीक आहे. तर रविवारी ना तुझ्या डोळ्यासमोर त्याचा खरा मुखोटा उतरवी. बघ तर कळेल तुला मी खरं बोलते का खोटं ते. आणि सिद्धार्थ मला
फसवतोय, माझ्याशी खोटं बोलतोय, हे जर तू सिद्ध करून नाही शकला असता तर सूर्या, हे घर मी कायमच सोडून निघून जाईल. ठीक आहे, मंजूर आहे मला. कारण मला माहितीये ती वेळ माझ्यावर कधीच येणार नाही. आणि तू किती बी नाही म्हणलीस ना, तरी सिद्धार्थचा खरा चेहरा बघितलाय मी, जो तू बघितल्यावर तुला लय त्रास होणार आहे. बस, अजून काही ऐकायचं नाहीये. प्लीज काही बोलू नकोस. मला एकटं सोड सूर्य. तुळजा वहिनी, अगं काय झालं वहिनी? आपल्याला वाटलं होतं छोटस लुटुपुटुचं भांडण झालं असेल, पण वहिनी तर रडत गेली. म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस झालं असणार आहे. आई अब्बे, माझ्या पोरीला सद्बुद्धी दे, तिला योग्य मार्ग दाखव. अक्का सावरा स्वतःला. अगं कशी सावरू, डोकं भणभणायला लागलंय माझं. तुळजा जे काय बोलत होती त्यातला एक आणि एक शब्द डोक्यात घुमतोय माझ्या. काय कमी आहे ग माझ्या सूर्यामध्ये? लाखात एक आहे. तुळजाला एवढा जपतोय तो, तिच्यासाठी काय नाही केलं त्यानं. आणि हिला त्या सिद्धार्थची वाट बघत बसायचंय. अक्का बरोबर आहे तुमचं. मला सांग, तिचं जर दुसऱ्या कुठल्या पोरावर प्रेम होतं तर ते तिनं आधीच सांगायचं ना आपल्याला. हे सगळं रामायण तरी घडलं नसतं. अहो अक्का, तिचं दुसरं कुणाबरोबर तरी प्रेम आहे ही जर मालकासनी कळलं असतं तर मालकांनी त्याला जिद्द तरी ठेवलं असतं का? आणि कसं आहे, गोष्टी एकदा हातनं घडून गेल्या की आपल्या हातात काय उरतं का? अगं ते सगळं बरोबर आहे ग, पण ह्या सगळ्याची शिक्षा सूर्याला का म्हणून? त्यानं का सहन करायचं? ऐन लग्नाच्या वेळेस तो सिद्धार्थ मंदिरात वेळेवर पोहोचला नाही, याचाच अर्थ तो तिला फसवतोय हे तुळजाला कळायला नको का? अहो अक्का, प्रेम आंधळ असतंय असं म्हणते ती काय उगीच आहे का? काय चूक आणि काय बरोबर ही आपल्या तुळजाला कळायला जरा येळ लागल. पण तुम्ही बघा, एक दिवस आपल्या तुळजाला सूर्याची किंमत नक्की कळेल आणि त्यांचा संसार बी सुखाचा होईल. तुम्ही नका काळजी करू. तसंच होऊ दे. आई अंबे, माझ्या पोरीला सद्बुद्धी दे, चांगल्या वाईटातला फरक कळू दे तिला. आणि तिच्या संसाराचं काही वेडवाकडं होणार असेल तर त्याच्या आधीच माझे डोळे मीठ म्हणजे झालं. अक्का, अक्का पास करा बरं आता. दादा, दादा, काय झालं वहिनीला? तिला हाक मारली ती थांबलीच नाही. आता तू काय बोललास का वहिनीला? दादा, काळजी करण्यासारखं काय नाही ना? वहिनी घर तर नाही ना सोडून जाणार? भागे, येडबीड लागले का तुला? जेवढूशा भांडणाने कोण घर सोडून जाते वय? दादा, आम्ही बोलून बघू का वहिनीशी? आम्ही तिला सगळं टेलून प्रॉब्लेम सोडवून येतो. काय गरज नाही त्याची. तुम्ही आमच्या भांडणात पडू नका. दादा, अरे आम्ही नव्हतंच पडणार. आम्हाला पण वाटलं की बाकीच्या नवरा बायकोंसारखं तुमच्यात पण साधं भांडण झालं असेल, पण बहिणीकडे बघून कळतंय की मग सांगितलं ना काय नाही झालं म्हणून. जाऊन झोपा. अरे पण बोललो असतो आम्ही तर. कळत नाही का सांगितलेलं? हा, जाऊन झोपा म्हणलं ना. जावा.
तुळजाच्या डोळ्यात पाणी नाही बघवत. मी तिच्या चांगल्यासाठीच तिला सगळं सांगत होतो, पण ती विश्वासच ठेवायला तयार नाही. तुळजा, तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर मला, पण यापुढे माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात मी कधीच पाणी नाही येऊ देणार. शत्रू भैया, आपण डॅडीना थेट सांगायचंच ना की तुम्हाला त्या पोरीची लग्नच करायचं नाही ते. त्यांना काय होणार आहे? अगो तुम्ही त्यांना सांगायला घाबरता का नाही हा? मग आपण एखादा मध्यस्थी नेमला तर? जरा जालीम उपाय बघ काहीतरी. तेच मला सुचना ना. पगार कशाचा घेतो रे तू? डोकं लावायचेच पैसे मिळतात ना तुला. मग हे डोकं जरा चालव आणि असं काहीतरी विचार कर की तिजूचं लग्न फक्त माझ्याशी झालं. घरात पाहिलं तिजूचा नंबर, बागी येतील मग 100. तिच्या आईला कुणाला उचकी लागली. हॅलो, शत्रुघ्न बोलताय का? याचं पूर्ण नाव ऐकायची सवय नाही ना मला. शत्रुघ्न. पण नाही, भारी वाटलं. बोला. शत्रू बोलतोय. मी पूनम इनामदार बोलतेय. माझ्या बाबांनी सांगितलं की माझ्या आणि तुमच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलात म्हणून. हा म्हणजे वय आमच्या डॅडींनी दिलाय. ते आमच्या डॅडींचं आणि तुमच्या फादरचं काहीतरी बोलणं झालंय. तुम्ही प्लीज ह्या लग्नाला नकार द्याल का? काय म्हणली? ह्या लग्नाला तुम्ही नकार देऊ शकता का? खरं तर मी हे माझ्या बाबांना सांगायला पाहिजे होतं, पण मी तुम्हाला सांगते कारण माझ्यात ना एवढी हिंमतच नाही. माझं कोणावर तरी प्रेम आहे आणि त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत. बाबांनी खरं तर तुमचं मत जाणून घेण्यासाठी मला फोन करायला सांगितलं होता, पण मला असं वाटलं की खरं काय ते तुम्हाला सांगावं. तुम्ही समोरून नकार दिला तर बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. वाईट झालं का? एवढं चांगलं स्थळ होतं, लय खुश होतो मी. आपल्या लग्नाची इतकी स्वप्न बघितली होती मी. पण ठीक आहे, आता काय, तुझं प्रेम आहे कोणावर तरी, करा तुम्ही लग्न. हा, मी कळवतो नकार माझा. पण प्लीज, मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली आहे, कोणाला सांगू नका. नाही सांगणार. थँक्यू शत्रुघ्न, बोलून छान वाटलं. छान वाटलं. एक काम करा, असं करत जाऊ फोन मला कधीतरी. नाही कधीतरी म्हणजे सकाळ, दुपार, अगदी रात्री सुद्धा. ओके, बाय. अगं हॅलो, आहे छत्री. आपल्या वाट्यातला काटा आपोआपच निघून गेलाय. कसं काय? त्या पोरीने स्वतःहूनच लग्नाला नकार दिलाय. फक्त ती काय म्हणते माहिती का, तुम्ही नकार कळवा म्हणून. माझं बाहेर कुठंतरी लपड आहे आणि अहो कुणाला सांगू नका असं म्हणाले. पण आता आपल्याला डॅडींना आंध्रात ठेवून चालेल. शत्रू भैया, तेजू फक्त तुमच्या. अय, तेजश्री म्हणायची. तेजश्री तुमच्याच नशिबात आहे. तेजू फक्त माझ्यासाठी. मालक, तुम्हाला अजून काय पाहिजे का? आम्हाला काही पाहिजे असलं तर आम्ही तुला हाक मारू की. मालू अशी कशी कशी मालू. ना आता काय ना. मालू लाग बघू चालू. डॅडी, हा मी काय म्हणत होतो, हा. त्या इनामदारांचा काय फोन बिन? चिरंजीव आता तुम्ही तर गुडघरात भाषिक मानलेत. किती उतावळ होत आहे. आधी लग्नच करायचं नव्हतं तुम्हाला आणि आता दम निघ ना. हाव तसं नाही, लग्नाची घाई नाही मला. आता तुम्ही एवढं तालेवर स्थळ बघितलंय म्हणल्यावर जरा त्यांच्या पण मागं लागता येत नाही म्हणा. तसं ते घरानं योग्य आहे आपल्यासाठी, पण पण काय आता त्या पुरीला लग्न नाही करायचं माझ्याशी. का
मगाशीच त्या इनामदारांच्या पुरीचा फोन आला होता. तिचं कुणावर तरी प्रेम आहे आणि त्यांना दोघांना लग्न करायचं असं म्हणत होती. हा पण बरं झालं लग्न ठरायच्या आधी सांगितलं ती, नाही तर परत तेच भल्या मांडवात परत बस 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 बस, ची आठवण बी काढू नका. हे लग्न होणार नाही. आम्हीच त्यांना प्रस्ताव दिला होता, आम्हीच तो माघारी घेऊ. काळजी करू नका, आम्ही बघतो काय करायचं. बोल स्वीटहार्ट, काय मग ठरलं का तुझं लग्न? तुला किती वेळा सांगितलं ही अशी थट्टा करत जाऊ नको म्हणून. हे तुझं लटकी चिडणं ना, तेच मला खूप आवडतं. बाय द वे, ऑन अ सिरियस नोट, सांग काय झालं? सो मी त्या मुलाला माझा सरळ नकार कळवला. अँड गेस व्हॉट, त्याने माझा डिसिजन लगेच ऍक्सेप्टही केला. काय? हो, थोडा विचित्रच आहे तो मुलगा, पण एनिवेज माझं काम तरी झालं. आय फील सो रिलॅक्स नाव. नाहीतर या सगळ्यामुळे इतका तडपण आलं होतं ना. आय नो, आता आपल्या दोघांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि येत्या 2 दिवसात ठरलेल्या ठिकाणी म्हणजे भवानी मातेच्या मंदिरात आपण लग्न करणार आणि हा देश सोडून आपलं नवं आयुष्य सुरू करू. आय एम सो हॅपी सिद्धार्थ. आपण पाहिलेली सगळी स्वप्न फायनली पूर्ण होणार. हे खरंच आहे. असंही मी तुला स्वप्न दाखवायलाच तर आलोय आणि ती पूर्णही करूया. बाय द वे, तू पैशांचं बोललेलीस. हा, लगेचच ट्रान्सफर करते मी तुला. ओके ग्रेट. मग ठरल्याप्रमाणे ठरल्या दिवशी ठरलेल्या वेळेत आपण लग्न करूया. बाय, लव्ह यू. बाय. मी आपल्या लग्नाची वाट पाहते. हो, आता तू वाटच बघ. धनुदिदी, काय? दादाला म्हणाव वहिनीला नाश्त्याला बोलू. मी नाही सांगणार, तू चिडल माळावर. सकाळपासून बघितलं ना किती सायरन येतो. काय? धनु, अगं सायलेंट असतं का ते? हा, तेच ते बघितलं ना, सकाळपासून कोणाशी बी बोलत नाही येतो. मी नाही जाणार. बरं मीच जाते, थांब. दादा, वहिनीला नाश्त्याला बोलव की. तुम्ही बोलवा. तुला काय झालं बोलवायला? तुझं आणि वहिनीचं भांडण झालं म्हणून रुसलास ना तू? अरे पण अशी उपाशी राहील ना ती. म्हणजे तिने काय बी खाल्लेलं नाही. सकाळपासून खालीच नाही कमली ती. तू बोलव ना तिला, तुझं ऐकल ती. दादा, वहिनीला घेऊन ये खाली. हा, जा. ती नाही आली ना तर आम्ही नाश्ता नाही करणार. नुसता नाश्ताच नाही, जेवण पण नाही करणार. हा. हे कधी ठरलं? ठरलं. आताच ठरलं. नाही खाणार. माझ्या पोटात किती बी दुखलं ना तरी बी नाही खाणार. चिमणी, कावळे, मोर काही बी ओरडले ना तरी बी नाही खाणार. तू आणि बहिणीने खाल्ल्याशिवाय नाही खाणार. नाही खाणार. तुमचं तुम्ही खाऊन घ्या म्हणून सांगितलं ना तुम्हाला मी. दादा, तू किती पण चिड, किती पण रागव, आम्ही नाही खाणार म्हणजे नाही खाणार. तर वहिनी उपाशी राहिली तर आमच्या कशाखाली घास उतरणार आहे का दादा? नाहीतर काय, उपाशीच राहायचंय ना, मग आपण सगळेजण राहू. हा हा,